हाय यू गाईज, मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन पद्धतीचा व्लॉग, जो प्रोडक्टिव्ह डे किंवा एक रेग्युलर डे माझा जो आहे तो दाखवणार आहे. खूप छान पाऊस पडतोय आता खाली, सो मी तुम्हाला दाखवायला चालली आहे. मॉर्निंग स्किन केअर रुटीन दाखवायचं होतं. ती क्यूट अँड प्रिटी सिम्पल असा. त्याच्यामध्ये एक नाईट स्किन केअर रुटीन आहे, मॉर्निंग स्किन केअर रुटीन आहे आणि दिवसभरात मी काय-काय करते हे पण दाखवलेलं आहे. जर तुम्हाला खूप टाईमपास करायचा असेल, चिल करायचा असेल, तर हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला आवडेल. गुड मॉर्निंग. मी जस्ट आत्ता उठलेली आहे आणि मी उठल्या उठल्या सेटॅफिलचा आत्ता क्लीन्झर वापरणार आहे. सो मी क्लीन्झर नंतर मॉइश्चरायझर लावते आणि सनस्क्रीन लावते, म्हणजे कालचं जे आदल्या दिवशीचं जे काही स्किन केअर असेल, नाईट टाईम रुटीन असेल, ते पण सगळं वॉश ऑफ होतं, क्लीन होतो आपला चेहरा. आणि मग हायड्रेट करायचा आणि थोडंसं सनस्क्रीन पण लावायला पाहिजे. सो मी युजली जो ब्रेकफास्ट करते तो सेमच असतो. मग मी स्क्रॅम्बल्ड एग्स आणि एक ब्रेड स्लाइस जो आहे तो ब्रेकफास्टला खाते. सो दिस इज माय ब्रेकफास्ट. सो आज मला बरीच कामं आहेत, म्हणजे यूट्यूबची स्क्रिप्ट लिहायची आहे, एक्सरसाइज करायचा आहे, घरातलं आवरायचं आहे. सो मला जेव्हा असं ओव्हरवेल्मिंग होतं तेव्हा मी डोकं सॉर्ट करण्यासाठी एक टू डू लिस्ट करते. सो येस, आपण आता टू डू लिस्ट करूयात. खूप छान पाऊस पडतोय आता खाली, सो मी तुम्हाला दाखवायला चालली आहे. Excuse me. सो आता जस्ट माझी अंघोळ झाली आहे आणि मला मॉर्निंग स्किन केअर रुटीन दाखवायचं होतं. पण त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की जस्ट आत्ता डोक्यावरून अंघोळ केली आहे आणि तुम्हाला पण हेअरफॉल होत असेल किंवा प्रॉमिनंटली हेअर लॉस दिसत असेल ना, तर माझ्याकडे एक सोल्युशन आहे. म्हणजे मी हे रिसर्च केलेला पण होता, परत खूप दिवस मी हे एक्सपिरियन्स पण केलेला आहे.
आणि ते सोल्युशन म्हणजे जेव्हा एक तर पहिली गोष्ट शॅम्पू नंतर कंडिशनर आपण लावतोच. म्हणजे कंडिशनर हा मस्ट आहे. जर तुम्हाला तुमचे केस सिल्की आणि असे छान स्मूथ ठेवायचे असतील तर. पण जर का तुमचा हेअरफॉल होत असेल तर तुम्ही एक गोष्ट करू शकता, ते म्हणजे कंडिशनर जेव्हा आपण लावतो तेव्हा अख्ख्या केसांना कंडिशनर आधी लावून घ्यायचा. स्काल्पला लावायचा नाही. फक्त केसांना कंडिशनर आधी लावून घ्यायचा आणि त्यानंतर शॅम्पू करायचा. शॅम्पू फक्त स्काल्पच्या इकडे लावायचा आणि थोड्या वेळाने आपण 2 मिनिटांनी वगैरे डोकं धुवू शकतो. म्हणजे हा जो रिसर्च केलेला आहे तो खूप युट्यूबर्स किंवा खूप लोकांच्या थ्रू मला कळलेला आहे. त्यामुळे मी हा एक्सपेरिमेंट केलेला होता आणि ह्याच्याने खरंच खूप फरक पडतो. म्हणजे माझा हेअरफॉल जो आहे तो खूप प्रमाणात कमी झाला आणि जो सिल्कीनेस किंवा जो असा फ्रिझीनेस जो असतो ना केसांना अजून येतो, तो पण खूप कमी झालेला होता. म्हणजे इव्हेंच्युअली 2-3 दिवसांनी पण केस खूप छान राहतात. त्याचबरोबर अजून एक टिप म्हणजे आठवड्यातून ॲटलीस्ट 3 वेळा तरी तुम्ही हेअर वॉश केला पाहिजे असं मला वाटतं. हे जे आपण ऐकत आलेलो असतो की हेअर वॉश रोज करायला नाही पाहिजे, तर ते खूप चुकीचं आहे. हेअर वॉश रोज केला तरी चालतो, 2 दिवसाआड केला तरी चालतो. मी प्रेफर करते की अख्ख्या आठवड्यामधून ॲटलीस्ट 3 वेळा तरी माझा हेअर वॉश होतोच. त्यामुळे आपले केस जे आहेत ते पण खूप छान राहतात आणि केसांना कुठलाही वेगळा दमट वास येत नाही. एस्पेशली उन्हाळ्यामध्ये डॅन्ड्रफ कमी होतो किंवा इचीनेस जो असतो, खाज सुटते, ते पण खूप कमी होतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही हेअर वॉश जो आहे तो आठवड्यातून ॲटलीस्ट 3 वेळा करायला पाहिजे. आता मी घरीच आहे. माझी अंघोळ झालेली आहे. मला थोडं स्क्रिप्टचं काम आहे आणि थोड्या टू डू लिस्ट मधल्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. पण मला असं वाटतं की आपण जेव्हा घरातल्या कपड्यांमध्येच त्याच पायजमा सूटमध्ये काम करतो तेव्हा अजिबात असं प्रोडक्टिव्ह वाटत नाही. असं लेझी सारखं वाटतं, आळशीपणा येतो. त्यामुळे मी कधीतरी असं करते की थोडंसं का होईना थोडंसं सजते. म्हणजे थोडंसं काहीतरी ज्वेलरी पीस घातलाय, थोडासा मेकअप केलाय किंवा स्किन केअर रुटीन तर आपण रोजच करतो. पण थोडासा मेकअप, थोडीशी लिपस्टिक केली आणि अख्खं काम जे आहे ते त्या ह्याच्यात केलेलं आहे. म्हणजे सबकॉन्शियसली आपल्याला असं वाटतं की आपण खूप जास्ती प्रोडक्टिव्ह गोष्ट करतोय आणि त्याचबरोबर आळशीपणा जो आहे तो पण खूप कमी होतो. त्यामुळे मी आता जरासं थोडंसं पुट टुगेदर व्हायचा ट्राय करतेय. सो हा माझा ज्वेलरी बॉक्स आहे. प्रिटी क्यूट अँड प्रिटी सिम्पल असा एस्थेटिक ज्वेलरी बॉक्स मी घ्यायचा ट्राय केलेला. मला कधीपासून हवा होता हा. ह्याच्यामध्ये सगळं बसतं, लाईक लॉकेट्स तुम्हाला पाहिजे असतील, नेक पीसेस तर असे ठेवू शकता. इथे रिंग्स आणि इयरिंग्स वगैरे. सो असा कुठेतरी ट्रॅव्हल करायचा असेल तरी पण हा बॉक्स चांगला आहे. फक्त हे नेकलेसेस थोडे खाली पडू शकतात ट्रॅव्हलमध्ये, इथे येतात. पण अदर दॅन दॅट खूप छान असा ज्वेलरी बॉक्स मला मिळाला आणि असा खूप क्यूट पण दिसतो हा, मला खूप आवडतो. सो आता आपण स्किन केअरकडे वळूयात. पहिली गोष्ट जी स्किन केअर करायच्या आधी मी करते ते म्हणजे किती फ्रेश असेल मी, तरी मी हात परत एकदा धुते. आपण पटकन मोबाईलला हात लावतो किंवा आपण इकडे-तिकडे हात लावत असतो आणि तेव्हा लगेचच जर्म्स आपल्या हातावर बसू शकतात. त्यामुळे मी हँड वॉश परत एकदा करते. माझा हँड वॉश करून झालेला आहे. आता मी जरा केस बांधते. आता माझा चेहरा जो आहे तो पण खूप साफ आहे. मी फक्त एक लिप ग्लॉस लावलेला आहे. बाकी आय एम गुड. मी काहीच केलेलं नाहीये चेहऱ्यावर. सो आता आपण टोनर लावूयात. खरं तर खूप लोकं असं म्हणतात, की टोनरचा काय फायदा आहे किंवा टोनर का लावायला पाहिजे सतत-सतत. पण मला असं वाटतं, की टोनरने थोडं हायड्रेशन जास्ती येतं. म्हणजे आपण जर का चेहरा धुतला असेल ना आत्ताच आणि ओलसर असेल थोडा चेहरा, तर त्यावर तुम्ही पटकन काही तुमचं स्किन केअर केलं तर दॅट इज फाईन. पण जेव्हा चेहरा ओला नसतो, म्हणजे आता माझा सुकलेला चेहरा होता, तर त्यावेळेस थोडा ओला करण्यासाठी, हायड्रेशन मिळण्यासाठी टोनर खरंच खूप महत्वाचं ठरतं असं मला वाटतं. मी जे टोनर वापरते टोनी मोलीचं राईस वॉटर असणारं टोनर आहे. राईस वॉटर कोरियन स्किन केअरमध्ये खूप फॉलो होतं आणि तिथून इथे आलेलं आहे. आणि त्याने खरंच खूप असं हायड्रेटेड वाटतं. त्याच्यावर कुठलंही स्किन केअर केलं तर जास्ती छान बसेल, असं एक आपल्याला कळतं. आता माझा टोनर लावून झालेला आहे. आता मी सीरम लावते. सीरम शुड बी आवर नेक्स्ट स्टेप. सीरम्स लावताना मी हे बघते, की माझी स्किन कशी वाटते आता. म्हणजे स्किनचं जे टेक्स्चर आहे ते मला आवडतंय का? तर सपोज स्किनचं टेक्स्चर जे आहे ते खूप रफ असेल किंवा मला माझा चेहरा जो आहे तो असा थोडा डल वाटत असेल, तर मी ग्लायकॉलिक ॲसिड जे आहे ते सीरम म्हणून लावते. तो ग्लायकॉलिक लाईट म्हणून सीरम आहे लॉरियल पॅरिसचं. 1% ग्लायकॉलिक ॲसिड सीरम आहे. हे मी लावते जर का मला असं वाटत असेल, की माझा चेहरा थोडा डल आहे वगैरे. काल रात्री माझी नीट चांगली झोप झालेली नाहीये. त्यामुळे मी ग्लायकॉलिक ॲसिड लावतेय. पण अदर दॅन दॅट जर का तुम्हाला तुमचा चेहरा असं वाटत असेल, की ऑइली आहे किंवा थोडे पिंपल्स आहेत आणि डार्क स्पॉट्स पण दिसतायत, जे माझे पण दिसतायत. पण इतर वेळेस तुम्हाला जर का असं वाटत असेल, तर तुम्ही नायसिनामाइड ॲसिड लावू शकता. नायसिनामाइड पण खूप जास्ती हेल्प करतं. तुमचे डार्क स्पॉट्स जे आहेत ते कमी होण्यासाठी. आणि जर का तुम्हाला व्हिटॅमिन सी सूट करत असेल, तर ते पण खूप छान आहे. पण तरीही टेस्ट करून लावा.
सकाळी मी ह्यातलं एकच सिरम कुठलं तरी लावते. सिरम नंतर खूप जनरसली मी मॉइश्चरायझर लावते. मॉइश्चरायझर मी ऑर्डिनरीचं हे नवीनच घेतलेलं आहे मी. हे ट्राय करतेय मी. मला आत्तापर्यंत तर खूप आवडलंय. ह्याचा एक काइंड ऑफ मॅट फिनिश येतो आणि खूपच हायड्रेटेड वाटतं अगेन. मी रेग्युलरली जे यूज करायचे ते डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर आहे. सेरमाइड असणारं. तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलंच असेल. तर ते जे मॉइश्चरायझर आहे ते पण खूप छान आहे. ते खूप सूट होतं मला. पण मग ते आता माझ्याकडे संपलेलं आहे आणि इंडियामध्ये जाऊन मग मी ते आणणार आहे त्यानंतर. पण इकडे मी द ऑर्डिनरीचं पण ट्राय करतेय. ऑर्डिनरीचे वेगळे सिरम्स आहेत ते पण खूप चांगले आहेत. पण आता मी जे वापरते ते मॉइश्चरायझर ते खूप छान असं मॅट फिनिश देतो आपल्याला. कोर्स सकाळी मॉइश्चरायझर नंतरची स्टेप म्हणजे सनस्क्रीन. जरी तुम्ही बाहेर पडत नसाल तरीही घरी असताना पण सनस्क्रीन लावायला पाहिजेच आहे. मी घेतलेले आहे आता डॉट अँड कीचं सनस्क्रीन. असा एक शेप बनवला आहे मी. डॉट अँड कीचं सनस्क्रीन घेतलेलं आहे. SPF 50+ सनस्क्रीन आहे. वॉटरमेलन कूलिंग सनस्क्रीन. सो हे खूप छान आहे. ह्याच्यात हायलोरॉनिक ऍसिड पण आहे. त्याच्याने तुम्हाला एकदम हायड्रेटेड वाटतं. सो येस. तुम्हाला बाकी कुठली स्टेप करायची नसेल ना तरी चालेल. पण स्वच्छ तोंड धुतल्यानंतर, हात धुतल्यानंतर फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन एवढं तर मस्टच आहे लावायला. मी रोज अजिबातच काही मेकअप करत नाही ॲज सच. मी फक्त स्किन केअर करते. आज पण मी काही मेकअप करणार नाहीये. मला एवढा मेकअप करावासा वाटत नाही आत्ता काही. मी फक्त एक टिंटेड लिप बाम लावणार आहे आणि दॅट्स इट. अगेन माझं जे फेवरेट आहे ते विश केअरचं लिप बाम आहे. पण मला विश केअरचं लिप बाम संपलंय माझं. त्यामुळे मी आता डॉट अँड कीचं हे टिंटेड लिप बाम लावतेय. टिंटेड लिप बाम लावल्यानंतर थोडासा चेहरा छान असा ग्लोईंग वाटतो. त्यामुळे मला आवडतं ते. सो डॉट अँड कीचं स्ट्रॉबेरी रेड हे लिप बाम लावतेय मी. सो मी जिकडे आता काम करते, ज्या डेस्कवर काम करते, तो असा खूप क्रिएटिव्ह आणि असा क्यूट स्पेस मी बनवलेली आहे माझ्यासाठी. मला खूप आवडते. मला खूप कोझी वाटतं तिथे आणि माझा फेवरेट स्पॉट आहे तो माझ्या घरातला. तर तो मी तुम्हाला आता दाखवते. वेट. सो ही जी प्लेस आहे ती माझी फेवरेट प्लेस आहे. हा फेवरेट कॉर्नर आहे. इकडे मी क्रिएटिव्ह रायटिंग करते किंवा कुठला अभ्यास असेल तर तो सगळाच इथून करते. खूप अशी क्रिएटिव्ह स्पेस आहे ही, मला असं वाटतं. कारण का इकडून बाहेर असा व्ह्यू पण आहे. म्हणजे आपले झाडं आणि असं दिसत असतं, ग्रीनरी दिसत असते. आणि मी इकडे थोडे फेक फ्लावर्स आणून ठेवलेले आहेत सो दॅट एक पॉप ऑफ कलर असेल. मी कॅन्डल पण लावलेली आहे इकडे आणि त्याच्याने छान असं ॲटमॉस्फिअर क्रिएट होतं. आणि मग मी इथे कामाला बसते. स्क्रिप्ट रायटिंग असेल, रिसर्च असेल, काही यूट्यूबवरचं कमेंट्स वगैरे सेक्शन बघायचं असेल तर सगळंच, आणि कुठला अभ्यास करायचा असेल वेगळा तर त्या बाबतीत पण इकडूनच करते सगळं. आज मी लंचला मटकीची उसळ केलेली. जसं तुम्हाला माहिती आहे आता आमच्या इथे पाऊस खूप पडतो, त्याच्यामुळे आम्ही बाहेरच्या जिममध्ये नाही जाणार आहोत, जिकडे आम्ही नेहमी जातो. आज आम्ही बिल्डिंगमधल्या जिमला जाणार आहोत. सो या, लेट्स गो.
आत्ता आम्ही जस्ट वर्कआउट करून आलो आणि आम्हाला खूप इच्छा झाली आहे की स्टारबक्सची कॉफी प्यावी. सो आम्ही तिकडे चाललो आहे आता. खूप दिवसांपासून आम्हाला हे मास्क ट्राय करायचं होतं, त्यामुळे झोपायच्या आधी जस्ट आम्ही मास्क लावलेलं होतं आणि मग त्यानंतर मी माझं नाईट स्किन केअर रुटीन जे आहे ते फॉलो केलं. आज मी खूप सिम्पल नाईट स्किन केअर रुटीन ठेवलेलं होतं, कारण आम्ही मास्क पण लावलेलं होतं, त्यामुळे परत वेगवेगळे सिरम्स न लावता आत्ता मी फक्त फेसवॉशने चेहरा धुतला आणि त्यानंतर हायड्रेशनसाठी मॉइश्चरायझर लावलं. मॉइश्चरायझर मी अगेन सकाळचंच लावलेलं ऑर्डिनरीचं, जे मला आवडायला लागलं आता. ॲक्वाफोरचं हे लिप बाम जे आहे ते फार्मसीमध्ये कुठेही मिळतं, खूप इझिली अवेलेबल आहे इकडे, त्याच्यामुळे मग मी ते लावलं आणि येस, गुड टू गो. सो दॅट्स इट फॉर माय व्लॉग. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि तुम्ही शेवटपर्यंत हा पाहत असाल तर थँक्यू सो मच. आणि प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की तुम्हाला काय आवडलं ह्यातलं. येस, सी यू सून.